घुगुस या औद्योगिक शहरामध्ये प्रथम नगराध्यक्ष बसवण्यासाठी भाजप आणि काँग्रेस आहे ते सक्रिय झालेले असून इथे पहिल्यांदाच निवडणूक होते आहे आणि या मध्ये भाजप आणि काँग्रेस आहे ते लढत होत आहे. आपल्यासोबत काँग्रेसचे उमेदवार आहे त्याच्यावर थेट जाऊया. ताई, काय सांगाल? तुम्हाला काँग्रेसने तुमच्याकडे जबाबदारी दिली आहे नगराध्यक्षपदी, कुठल्या मुद्द्यांना घेऊन आता तुम्ही ही निवडणूक लढतात? काँग्रेस पक्षाने माझ्यावर जी जिम्मेदारी वरिष्ठांनी सोडलेली आहे ती याच्यासाठीच की घुगुसमध्ये पाण्याची इतकी भयंकर समस्या आहे की आमचे राजू भाऊ बऱ्याच वर्षापासून पाणी स्वतः टँकरनी स्वतःच्या खर्चानी लोकांपर्यंत पोहोचवत आहे. पण आमच्याकडे सत्ता नसताना पण आम्ही लोकांची इतकी सेवा करत आहे. सत्ता जर आमच्या हातात आली तर आम्ही ह्या घुगुसची कायापालट करून दाखवू आणि विशेषतः महिलांना आणि जे बेरोजगार लोक आहेत त्यांना आम्ही ते रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. आणि रोड आहे, इथे जे गार्डन बनलेले आहे त्या गार्डनची तुम्ही जर अवस्था बघाल जाऊन तर ते असं कचरा कुंडी असं वाटते सर आपल्याला. तर ते गार्डन सारखं दिसावं, लेकरांना तिथे खेळता यावं यासाठी आम्ही पूर्णपणे आपल्या तनमन धनाने प्रयत्न करू सर. एकीकडे 3 आमदार आहे आणि 1 खासदार आहे तुमच्याकडे आहे. विकास विरुद्ध सत्ता पक्ष असा हा इथे संघर्ष आहे. त्यामुळे बरेच काळ इथे सत्ता आहे नगर म्हणजे ग्रामपंचायत भाजपची होती, त्यांना कसं तुम्ही सर इथे बघा तुम्ही आता 3 आमदार आहे म्हणून सांगत आहे, पण तरी तुम्ही बघू शकता की घुगुसची हालत काय आहे. मग काय ते 3 आमदार असूनही काही फायद्याचे आहेत का? तर एकदा सर मला चान्स जर दिला माझ्या घुगुसवासियांनी तर मी ह्या घुगुसचा नक्षा पलटून दाखवेल सर. एकंदरीत आहे भाजपने जो काही विकास केला त्याला खोडून काळात आम्ही चांगला विकास करू असं मत त्यांनी व्यक्त केलंय. अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, घुगुस, चंद्रपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.